हे गावाकडचं आपलं काळं चहा मस्त बघा कळलेलं आहे. ते चुलीवरचं जेवण चाललेलं आहे. आजी एकदम सकाळ लवकर बनवून दुसरी कामं असतात आणि तुला चहा घेऊया आणि मस्त विश्रांती करूया. चला व्हिडिओ ही पॉलिश करून घेतली आहे थोडी दिवाळीला. गाडी लाईट लावून घेतली सफेद. गाडीमध्ये आम्ही आई बाबा आणि काका आणि भाऊ आहे. तर या बुर्जी पाव खायला मस्तपैकी गरमागरम लोणेर इथे. बहुतेक दिवाळीसाठी आता बरेच जण निघालेत. तुम्ही बघू शकता या प्रकारे अशा गाड्या आहेत. आणि इथं आपले आता उभी आहे. थोडं चहा घेऊया मग निघूया पुढच्या प्रवासाला. आणि वा आपली लाल परी अशा गाड्या पाहिजे. हां मजा येते लांब पडलेल्या कोकणामध्ये. लाल परीचा प्रवास पण मजा येते करायला. नमस्कार मंडळी, MS मयूर यूट्यूब चॅनल कोकण प्रवास तुमचं खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चाललो आहे आज दिवाळीनिमित्त गावी. मन भरलेलं आहे बरंच सामान आहे. सर्व तयारी चालली आहे. आपला प्रवास बोरीतून चालू होईल. गाडी आपली कॉलेज घेऊन जाते आणि मग इनोवा गाडी दुसऱ्या 2-3 दिवसांनी येईल. अशा निमित्त आपण जरा दिवाळी सुट्ट्या पडल्यात हप्त्याभरचा 26 तारखेपर्यंत गावी आहे. चला भेटूया पुढे, बघूया आपला व्हिडिओचा प्रवास. कारण का माझा बाबू येत नाही गावी, मीच चाललो आहे आई पप्पांना घेऊन. चला चला निघालो आम्ही. कोकणाचा प्रवास चालू होईल आता. ही आपली कॉलेज गाडी. आज दिवाळी निमित्त निघालो. पुढचा प्रवास आपला चालू होईल. सामान भरलं आहे आई बाबा. मग पुढच्या प्रवासाला आपण चालू करूया. चला बघा. हां साईडला हो बोललो का फोन करताना उचल. कधी नाही रोज फोन करेन ते उचल बोललो. सांगितलं कपडा पण नाही भेटला मला गाडीचा. या मानपूरच्या ब्रिजवरती पहिला ते स्पीड ब्रेकर नुसते कंटिन्यू होते. ते लोकांच्या गाड्याची वाट लागायची आणि ट्रॅफिक व्हायचा. म्हणून आता काढून टाकलं. गाडी 100च्या स्पीडवरती पळवलं नाही तर फाईन येतं याच्यावर. खाली आहे, रात्री आहे म्हणून बरं आहे. जरा थंड आहे. आता दिवसा निघालो असतो तर गरमीने शेकलो असतो. रात्रीच्या प्रवासामध्ये ट्रॅफिक नसतं म्हणून रोड खाली आहे पूर्ण. चिकन दिलं आहे आपल्या 6 वाजतील 7:30 वाजतील. म्हणजे आपण नॉनस्टॉप गेलो ना, जास्त वेळ नाही कुठे घालवलं ना तर आपण
वाटतं त्याला. अरे बापरे. पनवेलला पोहोचलोय. थांबलो जरा, मध्ये जरा ॲक्सिडेंट झाला होता बाईकवाल्याचा. थोडं थांबलो होतं त्यावेळेस जरा. आता आपण इथे जरा एक चुस्ती चहाची घेऊया. तर पुढचा प्रवास आपला चालू आहे. हे बघा घेतलंय. दादा किती झाले? ही आपली पनवेलला एक स्टॉप चहा. हे बघा मामाचा मुलगा आहे आणि आपले काका आहेत. काका किती दिवस आहेत गावी? मी हां कोण आहे? हां तुम्हीच आहेत. किती दिवस आहेत गावी? मी बुधवारपर्यंत. बुधवारपर्यंत आहे. हा भाऊ आहे सोबतच आहे. म्हणजे तो पण सोबतच. 26ला आम्ही बघू, शनिवारी रात्री निघायचा प्रयत्न करू. 25ला ना. जरा एक गाडी चालवायला जरा बरं वाटतं. कारण का रात्री निघताना पण मी थोडंसं भात काही खाल्लं नाही. आई बोलत होती पण भात खाल्ल्यावर झोप येते. आत्ताच गाडी वाजले तर आपले 2:15 झालेत. इथून आता आपलं मध्ये बघू कुठे थांबायचं तिथे चहा पिऊया आणि निघूया. चहाला एकदाच बनवावं लागतं की आणखी बरेच आहेत सर्व. एकदम पनवेलला थांबल्यावरती समोर एक्सप्रेस पुणे जाण्यासाठी आहे आणि आम्ही आता लेपला सर्व्हिस रोडला थांबलो आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सर्व एकदम धाबे उभे आहेत मस्त एकदम. जोगेश्वरी बीट्स पण तिथे आहेत. सर्व पोरं आलेले आहेत. पण आता आपल्याला तिथे जायचं नाही, आपण निघायचं. गाडी आपली तिथे उभी केली आणि अशा प्रकारे आपलं प्रवास चालू होईल. थोडीशी चहा घेतली आहे आणि सर्व इथे थांबतात. तो स्टॉप आहे. हे आपली गाडी. गाडीतलं पूर्ण सामान बरंच आहे आणि हे ठेवले. हे तुम्ही बघू शकता. गाडी पुढे आहे. हे सर्व आपली हो पनवेलला आहे स्टॉप जोगेश. हां इथे हे बघा जोगेश्वरी बीट्स भेटलेत. पूर्ण बस चालले. ए बाई कुठे चालले तुम्ही लोक? मालवणला फिरायला? म्हणजे कॉल झाले सर्व संपले तर बघितलं तू यूट्यूबला? अच्छा म्हणजे कॉल आहेत. हे असे आपल्याला जोगेश्वरी बीट्स भेटले सर्व. म्हणजे आपली पण पोरं आता एकविराला जाणार आहेत पुढच्या टायमाला. म्हणजे हे बीट्स बघा अशा प्रकारे म्हणजे आपले सर्व बघता ना तुम्ही. स्टँडवाले पुढच्या टायमाला पिकनिकला जायला यांच्यासारखी बस करायची आणि जायची. बोललो ना मी जोगेश्वरी बीट्स. चला भेटूया. लिहिलेलं आहे पूर्ण एक बस केली आहे फुल धमालामध्ये. चला आपला प्रवास चालू करूया. आपण पण निघूया. ही पॉलिश करून घेतली आहे थोडी दिवाळीला गाडी. लाईट लावून घेतली सफेद. गाडीमध्ये आम्ही आई बाबा आणि काका आणि भाऊ आहे. तर गाडीला थोडंसं काम होतं, लाईटीचं करायचं होतं पण एक्स्ट्रा लाईट नाही लावले. ते पोलीस अडवतात म्हणून. अशा प्रकारे आता आपण निघूया आपली कॉलेज गाडी घेऊन. चला हे बघा तिथे आहे ना गाडीमध्ये आहे सामान पाठी कंदील बिंदील घेतलेला आहे. चला आपला पुढचा प्रवास चालू करूया. आपण पनवेलला थांबलो होतो. अर्धीच पोरं गेली. अर्धी परत दुसरी गाडी
हॉलला खूप लांब लांब जायचं आहे. आतापर्यंतचा प्रवास एकदम मस्त झाला आहे. चहा बी जरा घेते. अशा प्रकारे रोड मध्ये मध्ये खराब आहेत. कोकण प्रवास गावी जायची मजाच वेगळी असते. फक्त काय सर्वजण असले तर बरं वाटतं. आता जर रात्रीचा प्रवास आहे तरी अनेक लोकांना सांगेन की बाबा रात्रीचा प्रवास खूप कमीच करा, कारण सर्वांना रात्रीचा प्रवास जमत नाही. अशा प्रकारे आपण आता लेफ्टला आहे. कोकण रोड म्हणजे केलेसपेठ फाटा सोडल्याच्या नंतर आपला जो रोड लागतो गावी जाण्याचा, हा जो या रस्त्यावर आल्याच्या नंतर एवढी मजा येते गाडी चालवायला की आपला कोकण रस्ता चालू होतो. चला पुढचा प्रवास बघूया आपण. चला शालिमार पार्क हॉटेलला थांबलो आहे. इथे मस्तपैकी तुम्ही बघू शकता. एकदम एस्ट्या विष्ट्या आले सर्व, बरेच जण आहेत. आता गाडी लागले, जरा हॉटेलला जाऊया, चहा बी घेऊया. ते थांबलो, जास्त काय थांबत नाही, फक्त थोडं चहा घेऊया. अशा प्रकारे आपल्या इथे काय खायचं नाही. मग आपण माणगाव गोरेगाव या साईडला थांबूया. तिथे मग थोडंसं नाश्ता बिष्टा काय असेल तिकडचे काही व्हिडिओ आहेत ते घेऊया. अशा प्रकारे सर्व इथे आता नाश्त्यासाठी थांबलेत. बहुतेक दिवाळीसाठी आता बरेच जण निघालेत. तुम्ही बघू शकता या प्रकारे अशा गाड्या आहेत. आणि इथं आपले आता उभी आहे. थोडं चहा घेऊया, मग निघूया पुढच्या प्रवासाला. आणि असेच बघत राहा, येतील चांगल्या चांगल्या याच्यामध्ये. चला मुंबईचा प्रवास इथपर्यंत मस्त झाला आहे, चांगला झाला प्रवास. काय झालं तर आपल्याला जास्त काय आता मध्ये व्हिडिओ काय काढायचे नाहीत. एकदा तिकडे पुढे आपण थांबूया. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूया गावी. कारण का आपण तुम्ही बघत असता नेहमी प्रवास गावचा हा पूर्ण व्हिडिओ, म्हणजे त्यातले काही व्हिडिओ मी दाखवणार नाहीत. कारण का सर्वच तेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहिलं तर मग ते पण तुम्हाला कंटाळा येईल. म्हणून आपण नवीन नवीन काहीतरी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया. आता आपण पुढे निघूया. पुढच्या प्रवासामध्ये जरा तिकडे नाश्ता बिष्टा काय करू आणि तिकडून मग काय नंतर भेटणार नाही, डायरेक्ट गावी मंडणगडला थांबायचा प्रयत्न करू. ही लागले बोरिवली चिता उंबडी इकडे एक लागले बस.
असं आहे. चला आपण पण निघूया आता, हॉटेल सोडूया आता शालीमार. जस्ट आता लोणेरला पोचलोय. आपल्या इथे आल्याच्या नंतर आम्ही नेहमी कॉफी पितो, तर आज जरा भुर्जीपाव खाऊया. कारण का इथून आता नंतर आपल्या टोल फाट्यावरनं प्रवास होईल तिकडून मंडणगडला काय थोडी थांबून तिथे काहीतरी भाजी बिजी घ्यायची. मग तिथून तिकडं आपला जो प्रवास चालू होईल तो डायरेक्ट आपल्याला केलशीला. चला तिथे जरा काही नाश्ता बिष्टा करूया, कॉफी बिफी पिऊया आणि पुढचा प्रवास चालू करूया. या भुर्जीपाव खायला मस्तपैकी गरमागरम लोणेर इथे. गरमागरम भुर्जीपाव. नाश्ता समजायचं सकाळचा नाश्ताच आहे. इथून निघायचं मग एक मस्त कॉफी घ्यायची आणि पुढचा प्रवास चालू करूया. भरपूर होतं, मी काही काढले नाहीत. आता मंडणगडला पोहोचते, काही तिकडच्या काही आपण बघूया मंडणगड. चला फायनली मंडणगडला आम्ही पोहोचलो. आता डेपोतच जात नाही सर, आम्ही आता निघतो. आता थांबत नाही इथे, भाजी घ्यायची होती पण अजून काय मार्केट उघडलं नाही. मंडणगड बाजूला राईटला बघताय तुम्ही, ते मंडणगड डेपो आहे, ते मंडणगड मार्केट. तर काय झालं आता भाजी ते थांबून काय फायदा नाही. बोललं तर निघूया, पुढेचा प्रवास आपला चालू ठेवूया. आणि टार्गेट आहे आपला केलशी, तिथे पोचण्याचा प्रयत्न करूया. चला देवारे, हे देवारेचा स्टॉप आहे. आता बरेच जण दिवाळीला आले असतील, गावी बरेच आहेत ना तिथे. आज पण निघतील ना, सुट्ट्या पडल्या असतील ना आता. ते काय असतं, लक्ष्मीपूजनच्या दिवशी लोकांना सर्वांना बोनस देतात ना, वाटलं जातं. त्याच्यामुळे लोक सुट्टी नाही, मग ती घेता येत नाही. वा आपली लाल परी करायची, अशा गाड्या पाहिजे. हा मजा येते. लांब पडलेल्या कोकणामध्ये लाल परीचा प्रवास पण मजा येते करायला. एकात दोघं जण असले ना तर यावं. चालू असते ते रस्ते बरोबर नाही, त्यांचे खड्डे खड्डे खड्डे. हे आला आपला केलशी फाटा, ते सर्व पंक्चरवाले. समोर जातो तो इकडे वेलासला, बानकोट जेटीला, आपला केलशीला. आता इथून आपल्याला काहीतरी अर्धा तासाचा रस्ता असेल ना, हां अर्धा तासाचा रस्ता असेल केलशीला.
गाडी? चार माझे 5 ड्रम पडले वरती काय माझ्या बिल्डिंग वरती. किती मोठे आहेत? गावाला घेऊन यायचे किती मोठे आहेत? ते आपले मोठे याचे असतात ते डिझेल पेट्रोल वरती कॅरियर असेल तर कॅरियर टाकून आणू शकतो आपण ना. हा, आणू शकतो. बोर जाते. हा जो राईटला आहे गेलेला आहे तो साक्रीला गेला आहे. वेलास मार्ग, साक्री, आपलं येणार असेल ना. आंबोली आणि हा आपला जर केलशीला. आणि मी भारजा नदी ना. एक भाडं देऊन टाकेन मी त्या विचार तो आपल्याला आपल्याला येणार असेल तर ही इथे. बस येणार असेल तर विचारतो. ही भारजा नदी पाण्यामध्ये पावसामध्ये तर वाहते एकदम मस्त मजा येते एकदम. पूर्ण एवढं पाणी वरतून जात आहे. पावसाळी वरतं हो पावसात पूर्ण भरलेलं आहे. हे आलं नाही ते महात्मा गांधी तणामुक्त व निर्णय पंचायत मांदेली. दापोली मांदेली एसटी लागले आता 15-20 मिनिटात सुटेल घरी. क्वालिटी होईल क्वालिटी थांबायची ना त्या वरती खाली येत नव्हतं. फायनली केलशीमध्ये एंट्री केली. नवानगर आणि आता चाललो आपण आपल्या घरी केळशी बाजारपेठमधून. देवीच्या मंदिराच्या इथे आलो. बाजार भरपूर झोपल्या. तुम्ही काय झोपलात नाही अजिबात. फायनली आपण आपल्या गावी पोहोचलो. आलो आपल्या इथं. आणि गावाला इकडे जागा आहे की नाही? ती जागा असाच एरिया कमी आहे. एरिया आहे ना आता काही वाढले. लावून ना सामान काढून द्या. दादा बरं हो मजेत ना? ओके. मामाने आंबे लावले आहेत. इथे सगळं झाडं लावलेत मामाने.
वर मी सांगितलं रस्ता करू नको बंद करू नको ते काय ऐकताय काय बोलताय बाकी बाकी ते तिथंच उतरायला लागेल तुम्हाला. फायनली पोचलो घरी. आता जरा विश्रांती करायचं, एक काला चहा घ्यायचं आणि घरातल्या तर साफसफाई झाले. हो सकाळी आलो. थोडा आता विश्रांती करतो. अण्णा भेटले सकाळी सकाळी पोचलो. तर आता बाईकवरनं बघा, आता थोड्या वेळाने भेटले ते आता विचारल्यावर पाहायला लागले पडलेत बाईकवर. काळजी घ्या थोडी. आहे आता 8 दिवस आहे. आजीने सारवण ठेवलंय सर्व. थोडं मग काला चहा घेतो आणि थोडं झोप पाहिजे. आता गाडी चालवून जरा थकलो. हो आई बाबा आणि मी बस. भेटतो तुम्हाला मी नंतर. हां चला आता आपण जरा आजीकडे जाऊया, काला चहा घेऊया. नंतर हे व्हिडिओ आता इथेच आपण संपवत आहे. शेवटचा आपण चहा घेऊया आणि त्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी आहेत कोकणातल्या, काही व्हिडिओ आहेत ते आपण ठेवण्याचं हे करूया, प्रयत्न करूया. चला. हे गावाकडचं आपलं काळं चहा मस्त बघा कळलेलं आहे. तिथे चुलीवरचं जेवण चाललेलं आहे. आजी एकदम सकाळ लवकर बनवून दुसरी कामं असतात. आणि तुला चहा घेऊया आणि मस्त विश्रांती करूया. चला व्हिडिओ आवडलीस तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि तुमच्याकडून पूर्ण सपोर्ट, म्हणजे अजून काही नवीन करावं असं कमेंट टाकून सुचवा. चला भेटूया एका परत नवीन व्हिडिओमध्ये. गुड नाईट. म्हणजे माझी तर गुड नाईटच झाले. झोप पूर्ण नाही झाला. आता गाडी चालवून थकलो आहे. झोपायचं आणि नवीन आता व्हिडिओ बनवूया नंतर संध्याकाळी भेटू.